लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारासाठी उपस्थित आमचे विधानसभेतील अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, समोर बसलेले आपले प्रसिद्ध सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश भाई अंबानीजी, प्रफुल्ल पटेलजी आज इकडे आहेत. आजच ते त्यांचा कुठे वरती गेले, खाली, अच्छा खाली निकाल लागलेला आहे. नो टेन्शन. आणि लोकमतचे चेअरमन विजय बाबू दर्डाजी, राजेंद्र दर्डाजी, डायरेक्टर ऋषी दर्डाजी, व्यासपीठावर उपस्थित अमृता वहिनी देखील आहेत. गिरीश महाजन आताच मिळालेला आहे. काय पॉवरफुल पॉलिटिशियन. आता पॉवरफुल पॉलिटिशियनला पारितोषिक देणारा देखील तसंच पाहिजे, त्यामुळे मी दिलंय त्याला. आणि कमिशनर आहेत, सिने अभिनेते जितेंद्रजी आहेत, सर्वच मान्यवर. आणि उपस्थित समोर अनेक उद्योगपती आहेत, सिंघानिया वगैरे सगळेच आहेत, अजयभाई आहेत, IAS IPS अधिकारी, आणि ज्यांचा सन्मान झाला ते सर्व आणि होणार आहे. सुधीर भाऊ आमचे आहेत, खाडेसाहेब आहेत, केसरकर आहेत. या बऱ्याच लोकांना सन्मान मिळणार वाटतं. आणि या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो. मगाशी आपल्या ईशा अंबानीला देखील पुरस्कार दिला आपण. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराचे प्रणेते ऋषी दर्डाजी आणि विजय बाबू, राजेंद्र बाबू या तिघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी लोकमत ग्रुपने केलेलं आहे. आणि या चांगलं काम करणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार देणं म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव करणं. आणि मग अशा पुरस्कारामुळे एक प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. आणखी काही लोक समाजामध्ये चांगलं काम करू लागतात आणि चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते. आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम आवश्यक आहेत. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा या राज्याला लाभलेला आहे. या राज्याने देशाला अनेक आदर्श व्यक्तिमत्व दिली. छत्रपती शिवाजी महाराजांपासून अगदी बाबा आमटेंपर्यंत नव्या पिढीतूनही असे आदर्श निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी पुढाकार घेऊन काम करणाऱ्यांची, जसं मगाशी गिरीश भाऊ म्हणाले की विविध भागामध्ये अगदी पडद्याच्या मागे राहून काम करणारे, प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणारे लोक, यांना शोधणं आणि त्यांच्यातलं टॅलेंट, त्यांची कामगिरी ओळखून महाराष्ट्रीयन ऑफ द इयर आणि इतर पुरस्कार देण्याची परंपरा जी आहे लोकमतने या ठिकाणी अखंडितपणे सुरू केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने वर्तमानपत्र बातम्या देण्या इतकंच मर्यादित लोकमत नाही. जेव्हा जेव्हा अनेक प्रसंग येतात, कोविडसारखे प्रसंग आले आणि त्या वेळेस जेव्हा समाजाला गरज असते तेव्हा लोकमत सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे असतं. आणि म्हणून आज
समाजसेवा, वैद्यकीय क्षेत्र, IAS, IPS, शिक्षक, शेती, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान या कार्यक्रमातून केला जातो. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये गुणवंतांना शोधून मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अशा लोकांना पुरस्कार देण्याची प्रथा आपण सुरू केली. अतिशय चांगली प्रथा आहे. केवळ वाईट गोष्टींवर टीका टिप्पणी न करता लोकमतने विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य काम करणाऱ्यांना व्यापक प्रसिद्धी देखील मिळवून दिलेली आहे. आणि म्हणून आज विविध क्षेत्रातील मान्यवरांना विजय बाबू, ये पहला कार्यक्रम आपने लिया ना इधर, ये गेट ऑफ इंडिया पे ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियावर तुम्ही कार्यक्रम घेतला. अगोदर अमृता वहिनींनी घेतला होता आणि आपल्या अध्यक्षांनी पण घेतला होता. हा पावसाचा वर्षाव झाला होता, त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आणि म्हणून इतका मोठा कार्यक्रम गेट ऑफ इंडियावर होतोय हा खूप चांगली बाब आहे. आणि मला देखील एकदा तुम्ही दिला होता कोविडमध्ये, दिल्लीला कार्यक्रम होता, मला वाटतं निर्मला सीतारामजींच्या हस्ते दिलात. कोविड काळामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्यातला मी देखील एक छोटासा कार्यकर्ता होतो. आणि त्यामुळे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. माझे सर्व इथले मंत्रिमंडळातले सहकारी आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्यांचे अभिनंदन मी करतो, कारण सरकारच्या माध्यमातून आज अनेक योजना आपण करतोय. इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठं काम चालू आहे. परवाच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते अटल सेतूचं उद्घाटन झालं. आणि अटल सेतू म्हणजे 22 किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज, देशातला पहिला. 2 तास लागतात, अगोदर लागायचे. आता फक्त विजयबाबू 15 मिनिटामध्ये मुंबईतला माणूस डायरेक्ट रायगडमध्ये, रायगडवरून पुण्यावर, पुण्यावरून तिकडून गोव्याला कनेक्ट होतोय. एक गेम चेंजर प्रकल्प आहे. नागपूर मुंबई तुमचा 15 तास 16 तास, आज 6 ते 7 तासामध्ये नागपूर मुंबईमध्ये माणूस येतो. मुंबईतला नागपूरला एक छोटासा एक शेवटचा टप्पा राहिला. मेट्रोची कामं सुरू आहेत. मुंबईमध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आपण करतोय. आणि म्हणूनच तुम्ही आमच्या मंत्रिमंडळातल्या मंत्री महोदयांना देखील आपण सन्मान केला, ते योग्यच आहे. कारण त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचा जो डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांचं काम चांगलं सुरू आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री असताना नागपूर मुंबई सुरू झालं. मी त्या खात्यात MSRDCचा मंत्री होतो. आणि रेकॉर्ड टाईममध्ये आपण समृद्धी हायवे, बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे केला. आज तोही गेम चेंजर आहे. अशा प्रकारचे मोठे प्रकल्प करणारं हे महाराष्ट्र हे देशातलं नंबर 1चं राज्य आहे. आणि म्हणून मी मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्र तसं बघायला गेलं तर देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील या महाराष्ट्रावर खूप त्यांचं प्रेम आहे. जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रमाला बोलवतो ते येतात आणि शुभेच्छा देतात. त्यामुळे हे परदेशी गुंतवणुकीमध्ये देखील देशात पहिलं राज्य आहे, पहिल्या क्रमांकाचं आहे. आणि आता गेल्या आठवड्यामध्ये स्वच्छता पुरस्कार मिळाला. आपल्या राज्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आणि म्हणून ये डबल इंजन की सरकार तेजी से काम कर रही है. और इसलिए आपको भी धन्यवाद देता हूं कि आपने अनेक विविध सेक्टर में अच्छा काम करने वाले लोगों को आज उनका गौरव किया है, सम्मान किया है. उससे और उनको प्रेरणा मिलेगी, ऊर्जा मिलेगी और अधिक काम होगा. और इससे समाज का भला होगा, सोसायटी का भला होगा. आणि म्हणून मी मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो.
मैं माननीय मुख्यमंत्री जी से एक सवाल करना चाहता हूं। अरे भैया मैंने पहले ही बोला सवाल जवाब नहीं नहीं। नहीं, आपको जवाब देना पड़ेगा। मेरा पहला सवाल ये है कि महाराष्ट्र के लिए आप चाहिए तो आप अपने तबीयत का कब से ख्याल रखना शुरू करेंगे? ये पहला सवाल। अबे आप सभी लोगों का आशीर्वाद है तो तबीयत भी ठीक ही होती रहेगी, कोई टेंशन नहीं। और दूसरा सवाल ये है कि यहां पर माननीय श्री मुकेश भाई यहां पर उपस्थित है, पीरामल जी भी है, सिंघानिया जी भी यहां हैं। क्या आप उनको कुछ सलाह देंगे कि वो गुजरात के अलावा महाराष्ट्र की तरफ भी ध्यान दें? नहीं बिल्कुल देते हो। अभी मुकेश भाई को मैंने कहा कि हमारे स्कूल है और उनको मॉडल स्कूल करना है, वो बोले तुरंत बोले मैं कर देता हूं। अभी नवी मुंबई में बड़ी इन्वेस्टमेंट वो कर रहे हैं, सिंघानिया जी भी है, बड़ा इन्वेस्टमेंट उनका चल रहा है। हमारे अजय भाई है पीरामल जी, वो भी यहाँ इन्वेस्ट कर रहे। क्यों ऐसे बोल रहे हैं आप? नहीं भाई, इसलिए बोल रहा हूं कि मैंने देखा कि मुकेश भाई ने अपना अरे भैया अभी महाराष्ट्र एक, मैं पहले कहा कि इंफ्रास्ट्रक्चर में नंबर 1 स्टेट है पूरे देश में। इतने इंफ्रा प्रोजेक्ट शुरू है महाराष्ट्र में सभी जगह पे, और इसलिए ऐसा कुछ बोलो मत। अच्छा काम हो रहा है, नहीं तो आप बोलेंगे तो अभी बराबर काम चल रहा है और बहुत बड़े होशियार है यहाँ पर। सब IAS IPS भी आए, हमारे पॉलिटिशियन भी है और सब उद्योगपति भी है, स्टार भी है। सब लोगों को एक छत के नीचे एक प्लेटफॉर्म में लाने का जादू करने वाले विजय बाबू दर्डा, ये बहुत होशियार है। मैं मुझे बताया पहले 2 सवाल करूंगा, मैं बोला बिल्कुल आज सवाल नहीं, लेकिन आपने कमिटमेंट तोड़ दिया। मैंने नहीं तोड़ा। ये ठीक नहीं है। चलो धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।